बस यही है, नमक और भात बच्चों को खिलाया जा रहा है। This video shows children at a primary school being served a rice salt meal. The video further shows the menu for the day, which includes vegetables, millets and pulses, and compares it with reality. मेन्यू में तो कुछ दिया ही नहीं, जो दिया भी है वो भी नहीं बन रहा है, नमक भात तो कहीं लिखा नहीं है। After the incident came to light, the district magistrate issued suspension orders for the school principal and sent a notice to the village head. अरे बाई चल लवकर, शाळेत जायचंय. Sorry, but the midday meal is prepared and served to hundreds of children in the state. अरे बाई चल ना लवकर. Where the flour was infested with worms. Now this kitchen belongs to the Nandi Foundation, which provides midday meal to many government schools in Rajasthan. On the confession, the corner manager was struggling to offer any. Well, we're getting you an absolute shocker that's coming from Rajasthan. What we're about to show you are the visuals of a kitchen in Ajmer. I'm sorry. Shut up. You are late. गुड मॉर्निंग. हे तुझं नवीन काम, तुझ्या आणि माझ्यामध्येच राहिलं पण. सॅन्सियाला ॲडमिट केलंय. तिला फूड पॉयझनिंग झालं. शी इज क्रिटिकल. Sorry, ma'am. We tried our best. सॅन्सी, आज तुझी खूप आठवण येते. प्रत्येक क्षण तुझी आठवण देतो. सॅन्सिया, आय मिस यू. तूही मला एकटीला सोडून गेलीस, पण एक मात्र नक्की, तुला न्याय मी देणार.
येस कमिल. हो मॅडम या ना बसा. ठीक आहे पाणी. सॉरी फॉर द लॉस. It doesn't seem like you're sorry. मॅडम म्हणजे असं काही चुकीचं काय झालंय का? तुम्हाला माहित नाही मी माझी मुलगी का गमावली आहे? तुमच्या शाळेच्या मिड डे फूडमुळे. हो मॅडम एक मिनिट, असे खोटे आरोप करू नका आमच्या शाळेवरती. जे खरं आहे तेच सांगते. तुम्ही सर्व पेरेंट्स लोकांनी सांगितले ना बाहेरून जेवण घ्या असं. आमच्या कॅन्टीनचं जेवण बनवलं होतं, तुम्ही सांगितलेलं. तुम्ही मोर्चे घेऊन आलेले ना आमच्या स्कूलमध्ये. पण म्हणून कसलंही जेवण द्यायचं ते आम्हाला सांगू नका, मॅनेजमेंटला जाऊन सांगा. केस करायचे काय करायचं ते करा. मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. सॉरी. काय तुमची मॅनेजमेंट? त्यांचं ऑफिस आहे का? हॅलो साहेब, एक प्रॉब्लेम झाला. एक आड मांजर आडवी आहे. ठीक आहे, मी बघून घेतो. तू तुझं काम केलं ना, तुला तुझा वाटा मिळेल. काळे मांजर आपल्या कामात आडवी आले, रस्त्यातून काढावं लागेल.
मग छेड का? सगळं सत्य बाहेर यावं म्हणूनच करतेय ना? मग तरी का हा अत्याचार? पहिली माझी मुलगी, आता मी दुसऱ्या मुलांबरोबर नाही झालं पाहिजे म्हणून करतेय ना, झगडतेय ना? का? सत्याची वाट धरली ना? आणि हे सगळं माझ्याने नाही होते, माझ्याने नाही होते. आय क्विट. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. नंदिनी, मुलगी गमावण्याचं दुःख काय असते माहिती आहे मला. जे तुझ्या मुलीबरोबर झालं ते माझ्याही मुलीबरोबर झालं. आणि याच्या मागे कारण फक्त एकच, मिड डे मीलचा भ्रष्टाचार. आणि ह्या सर्वांचा खुलासा करण्यासाठी मी कित्येक महिन्यापासून प्रयत्न करत आहे. मला माहीत आहे माझी वेळ जवळ आली आहे, मला अटक होणार, म्हणून मी हे रिसर्च तुझ्या हाती सोपवतो. आता सर्व मुलांना न्याय तू देणार. तुला जेवढं वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. माझं नीट आहे. राशनवाला, फूड कॉन्ट्रॅक्टर, मॅनेजमेंट आणि प्रिन्सिपल हे सगळे एकाच गटात आहे. आणि या सर्वांच्या मागे एकच व्यक्ती आहे. आणि एक लक्षात ठेव, तुझी ही वाट सोपी नसणार आहे.
प्रकल्प सरकारने चांगल्या ध्येयाने चालू केला. विद्यार्थी शाळेत यावे, चांगली हजेरी लागावी व विद्यार्थी शाळेतून कमी होऊ नये म्हणून मिड डे मील हा प्रकल्प चालू केला. पण मिड डे मील विद्यार्थ्यांना शाळेतूनच नव्हे तर पृथ्वीवरूनही कमी करत आहेत. मिड डे मीलमध्येही भ्रष्टाचार होतोय. मिड डे मीलमध्ये साप, किडे, दुधामध्ये मिलावट, मसाल्यांचीही मिलावट हा भ्रष्टाचार आता समोर येऊ लागला आहे. चांगलं जेवण मिड डे मीलमुळे मिळणं हा आता प्रश्न उद्भवत आहे. सर्वात पवित्र जागा म्हणजे शाळा, यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करून स्वतःची गलिच्छ वृत्ती भ्रष्टाचारी मंत्री समोर आणत आहेत. भ्रष्टाचारी मंत्री स्वतःच नाही तर प्रिन्सिपल, ॲडमिनिस्ट्रेशन, फूड कॉन्ट्रॅक्टर आणि तेवढंही नाही तर राशनवाला या सगळ्यांशी हात मिळून भ्रष्टाचार पसरवत आहेत. चांगलं फूड कॉन्ट्रॅक्टर जरी बनवत असलं तरी ते जेवण जातं कुठे? तर मंत्र्याचंच असलेलं एक रेस्टॉरंट, तिथे ते जेवण फिरवलं जातं आणि मिलावट असलेलं खराब जेवण मिड डे मीलमुळे मुलांना दिलं जातं. आज माझी मुलगी मी गमावली आहे, पण असे कित्येक मुलं आहेत जी मिड डे मीलमुळे मरण पावली आहेत. रिसर्च केल्यावर समजलं की ह्या मागे एकच माणूस आहे आणि तो म्हणजे मंत्री. खूप हिम्मत करून हा आर्टिकल मी पब्लिश करते आणि ह्या आर्टिकलचं फळ म्हणजे त्या मंत्र्याला अटक झालीच पाहिजे. आप लगातार